नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा रोड बीट विथ ॲश मध्ये. आपल्या कोल्हापूर ट्रिपचा आजचा दुसरा दिवस सुरू झालाय. काल आपण लातूरवरून कोल्हापूर पर्यंतचा प्रवास केला आणि आज आपण निघालोय कोल्हापूर जवळच्या प्रसिद्ध श्री ज्योतिबा मंदिराच्या दर्शनासाठी. गुगल सांगतो की हार्डली 20 ते 25 मिनिटं लागतील. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. कोल्हापूर शहरातून बाहेर पडताच शहराची गर्दी मागे राहते आणि निसर्गाची खरी मजा सुरू होते. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. वातावरण खूप छान झालंय. इथपर्यंत तर चांगला रोड होता. इथून बघूया कसं आहे, कारण की इथून आम्ही टर्न घेतलेला आहे. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. पहाटेचा प्रवास याच्यासाठी चांगला असतो. सकाळ सकाळची वेळ आहे. गाडीवरती छोटे छोटे थेंब पडतात पाण्याचे. सगळीकडे हिरवळ आहे. आम्ही गाडीमध्ये एवढं छान वाटतं ना. अशी वाईब कधीच भेटत नाही. ती कुठेही भेटत नाही. गर्दी किती असेल सांगता येत नाही, कारण की आम्हाला निघायला उशीर झालाय खूप. आमचा प्लॅन असा होता की आम्ही पहाटे निघणार 5 वाजता. महालक्ष्मीचे बाहेरूनच दर्शन घेणार, कारण की काल आमचे महालक्ष्मीचे दर्शन झालेले आहेत. तर आज जाते वेळेस बाहेरून दर्शन घ्यायचं आणि ज्योतिबाच्या इकडे निघायचं, असा आमचा प्लॅन होता. पण आम्हाला उठायला लेट झाला. 6 तर आम्हाला घरातनं बाहेर पडायलाच वाजले. घरातनं आय मीन हॉटेलमधनं बाहेर पडायला 6 वाजले आम्हाला. CNG भरत, चहा पीत 6:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो. 6:30 ऑलमोस्ट 6:45 झालेले आहेत आता. एकदम प्रसन्न मन होतंय याची हिरवळ बघून. तो थोडासा पाऊस असला असता ना, काय मजा आली असती है ना. पावसाळ्यामुळे मी कारमध्ये आलोय, पण मी कधीही बाईक प्रेफर करतो. माझ्याकडे करिझमा आहे माझी. मी करिझमावरतीच फिरतो कुठेही. बाईकवर असलो असतो तर याच्यापेक्षा खूप जास्त मजा आली असती. कारण काय आहे, कारमध्ये बसून तुम्ही फक्त नजारे बघता, पण जेव्हा बाईक वरती असतात तेव्हा ते तुम्हाला अनुभवायला मिळतात. तर मग जी मजा बाईकवर आहे ती मजा कधीच कारमध्ये येऊ शकत नाही. पॉसिबल असेल तर बाईकवरतीच फिरा. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. बाईकवर फिरून जग अनुभवा, कारण तो जो एक्सपिरियन्स आहे तो लाईफ टाईम तुमच्या सोबत असेल. फोटो सेशन.
अनुभव सांगतो माझा. मी जेव्हा कोकणात गेलो होतो ना, मी बाईकवरती गेलेलो. संध्याकाळची 7:00-7:30ची काहीतरी वेळ होती. असेच झाडे होते लेफ्ट राईट. मी घाटामध्ये होतो. महाडवरनं शॉर्टकट घेतलेला खेडला जाते वेळेस. एकदम घाटातनं रस्ता होता. गावामध्ये पण एकदम अशी खूप कमी कमी घरं होती. पण जेव्हा घाट लागला एक घर नव्हतं ना कुठे. अशी स्ट्रीट लाईट होत्या. पूर्ण अंधार होता. मी एकटा बाईकवरती. येताना कोणी नाही, जाताना कोणी नाही. एवढी घाण फाटली माझी. खूप बेकार फाटलेली. तात्पर्य एवढं की हा जो निसर्ग आहे ना, सकाळी जेवढा छान वाटतो ना, तर संध्याकाळी एकट्यात असाल ना तर तेवढीच तुमची फाडतो. बट एनिवेज, सध्या जो नजारा समोरचा आहे, हा 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 हा, पैसा वसूल आहे. गाईज, तुम्ही फक्त नजारे एन्जॉय करा, व्ह्यूज एन्जॉय करा. भेटू आपण डायरेक्ट आता ज्योतिबाला.
असं वाटतं की पोहोचलोय आम्ही. धुके दिसत आहेत, खूप वरती आलोय आम्ही. कदाचित तिकडनं आणखीन थोडंसं लांब आहे. धुके तेवढे जास्त नाही आहेत जेवढं एक्सपेक्ट केलं होतं, कारण की व्हिडिओज बघितलेत मी आणि इथे वातावरण एवढं छान असतं ना. बस बघूयात आणखीन आणखीन इकडनं कदाचित 1 का 2 किलोमीटर आहे. पुढे बघूयात कसं आहे. दिस इज द व्ह्यू. हाच नजारा आहे, हाच व्ह्यू आहे जो की मी एक्सपेक्टेशन ठेवत होतो मला भेटेल बघायला. आम्ही लेट झालो यायला, इथेच आमची चुकी झाली. आम्ही थोडंसं लवकर आलो असतो ना, हे जे नजारे आहेत याच्यापेक्षा खूप सुंदर असले असते. आणि खूप, मला शब्द नाही येत आहेत, पण खूप छान जागा आहे. फुल पॉझिटिव्ह वाईब आहे. पोहोचलोय आम्ही. आम्हाला फक्त पार्किंगला जागा शोधायची आहे. पण जेवढं मध्ये गाडी जाईल तेवढं आम्ही टाकणार मध्ये गाडी. इथेच लावून चालत नाही जाणार. बघूया कुठेपर्यंत जाते. आणि मावशी पुढे जायचंय. गर्दी खूप जास्त नाही आहे, कारण की इथे गर्दी याच्यापेक्षा खूप जास्त असते. एक्सपेक्टेशन पेक्षा तरी कमीच गर्दी आहे. बघूयात दर्शनाला किती वेळ लागेल. इथेच कुठेतरी गाडी लावूयात, कारण की पुढे मला बंद दिसते. इथे कुठेतरी पार्क करून जावी लागेल गाडी. बघूया, पुढे थोडीशी जागा आहे वाटतं. हा हा पार्क करतो गाडी. पुढे आहे जागा दिसते मला. ठीक आहे, डील झाली. मामाकडनं सामान आम्ही घेणार आणि मामा इथे आम्हाला कार लावू देणार.
sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. Like a wildfire. आमचं श्री क्षेत्र ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इकडनं जाणार आहोत पन्हाळ्याला. सो थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि पन्हाळ्यावर. धन्यवाद.